साई लीला एक आध्यात्मिक सहवास। कीर्तन सांग होय अंग हरी रूप। आता घाला शेवटची ड्युटी, परंतु कार्यक्रमात शेईल असं काय कोणी पाहुण्यांनी करू नका, विनंती। हॅलो बघा पुढची जागा भरून घ्या,
एकाची दहने बस एक पातसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारिनवा मारा का देवा भयाट्टा असे जब काळ आईसे झाले नाही मरणाचे तव गाठोडे पदरी मरणाचे तव गाठोडे पदरी जिने तोचीवरी माप भरे मारा का देवा भयाट्टा असे जब काळ आईसे झाले नाही तुका म्हणे दीर्घ वाहती मार्ग तुका म्हणे दीर्घ वाहती मार्ग अंगा आले मग हलोने दी मारा का देवा भयाट्टा असे जब काळ आईसे झाले नाही विठ्ठल एकाची दहने एक पातसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारिनबा मारा का देवा भयाट्टा असे जब काळ आईसे झाले नाही यंत प्रविशम वाच मिवं प्रसुदाम संजीवैत्य केले शक्तिधर स्वदांना अन्यांच हस्तचरण श्रवणत्व गादिम प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री वंचित नमस्कार आता गजानन भूतगणादि सेवितं कपित जम्बो फलचारुभक्तं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्म विचार सार परमामद्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जटन्तकाराभां हस्ते स्फटिकमालिकं विदोतिं पद्मासने संस्थितां वन्द्यतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिपदां शारदां शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनी निलये सरस्वती नमस्ते शरण शरण हनुमंता
एक पातसा एकाची धने, एक पातसा एकाची धने, सावध त्या गुणे कारिणवा, मारा का देवा भय अट्टासे, जब काळायचे झाले नाही. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग, अखिल गुण निधान कारण कारण करुणा वर्णालय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक रूपणी प्राण संजीवन जगदाधार, श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त, अखंड संजीवन समाधी मध्ये विश्व कल्याणासाठी निवास करणारे नरेंद्र जोग्यांचे शिरोमणी तथा साधकांचे मैबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊलीमा वैष्णव श्री ज्ञानोबराय यांनी अनेक वारकरी संप्रदायाचा पाया घातला. त्याच वारकरी संप्रदायाचे एक अद्भुत मानवी जीवनाची उत्क्रांती साधणारा एक तत्वज्ञ संत आणि मानवी जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारे द्रष्टा पुरुष, मानवी जीवनाची परिपूर्णता ज्या तत्वज्ञानाने साकार होते त्या तत्वज्ञानाला विवेकाची जोड देऊन, वैराग्याची ढालर लावून, भक्तीच्या अंतकरणाने मोक्षाच्या गावाला जीवाला ज्यांनी पोहोचवलं, नोहे नोहे या ठिकाणी परमार्थ पटलावर चालत असताना भांडाऱ्या भामचंद्र घोरड्या डोंगरावरती जाऊन परमार्थाची साधना करून नोहे नोहे दादा या ठिकाणी देहाचं गट वैकुंठ गमन करून इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं असे इंद्रायणी तीरनिवासी, देवग्रामवासी, जगद्गुरु जगदवंदनीय शब्दप्रभू शब्दविभूषित श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली अलौकिक अक्षर आजच्या कीर्तना करता. आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेले आहात हे सर्वांना श्रुत आहेत, ज्ञात आहे, माहिती आहे. तरी पण वक्त्याचं कर्तव्य या नात्याने सांगायचं झालं तर आपलं श्री क्षेत्र मुसळगाव या ठिकाणी असलेली आमची माता कैलासवासी सौ सत्यभामा सोपान गाडेकर या आईंना येव लोकांची यात्रा संपूर्ण परलोकी जाऊन आज तब्बल या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होत आहेत. या आईंच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्त आपण सर्वजण आप्तेष्ट नातेवाईक गोंगोत्र मित्र परिवार या ठिकाणी या गाडेकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता एकत्र या ठिकाणी आलेले आहात. येत असताना या आईला या ठिकाणी चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त व्हावी, ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी, त्याकरता या परिवाराने ब्रह्मवृंदाच्या मुखातून मंत्र उच्चारण करून या ठिकाणी पिंडदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. तत्व त्याच न्यायाने जर समजा त्या ह्याच्यामध्ये जर काही उणीव राहिली असेल तर या ठिकाणी आपल्या मातेला चांगली ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी याकरता या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाने या ठिकाणी श्रद्धांजली, आदरांजली, नोये नोये हे जे काही पुण्य तयार होईल हे आपल्याला या ठिकाणी या सत्यभामा मातेला या ठिकाणी अर्पण करायचंय. का करायचंय महाराज? अशी काय ताकद आमच्या वारकरी संप्रदायाची आहे का? आमचा वारकरी संप्रदाय म्हणजे हा सामान्य संप्रदाय नाही. काय ताकद महाराज आमच्या वारकरी संप्रदायाची आहे का? अरे 2 वर्षाचा पोरगा टाळ घेऊन उभं राहू द्या, 80 वर्षाचे म्हातारे बाबा त्याच्या पाया पडतायत. एवढा मोठा आमचा वारकरी संप्रदाय आहे महाराज, एवढा मोठा आमचा वारकरी संप्रदाय. पण आपला वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, याची उंची एवढी मोठी आहे, अजून बऱ्याचशा जणांना कळालेली नाही. ही जर कळाली असती तर लोकांना सांगावं लागलं नसतं. काय कीर्तन चालू होते, कीर्तनामध्ये येऊन बसा. अजून ज्या आरती सांगावं लागतंय त्या आरती अजून लोकांना या देहाचं मर्म कळालेलं नाही. या पाठीमागं असलेला त्यांचा अत्यंत मोठा परिवार या गाडेकर परिवारामध्ये, त्यामध्ये त्यांचे पती श्री सोपान दगुजी गाडेकर असतील, त्याचप्रमाणे त्यांचे 3 मुलं आहेत. आईंचे श्री अरुण सोपान गाडेकर असतील, श्री दीपक भाऊ सोपान गाडेकर असतील, श्री भाऊसाहेब भाऊ सोपान गाडेकर असतील, त्याचप्रमाणे बाकीचे पुतणेत महाराज श्री कृष्णा विश्राम गाडेकर असतील, नंदकुमार विश्राम गाडेकर असतील, राकेश विश्राम गाडेकर असतील, संजय गणपत गाडेकर असतील, राजेंद्र गणपत गाडेकर असतील, श्री दिगंबर गणपत गाडेकर असतील, श्री चेतन कचरू गाडेकर असतील आणि 2 नातू श्री चिरंजीव तेजस अरुण गाडेकर, चिरंजीव यश दीपक गाडेकर, त्याचप्रमाणे चिरंजीव साई कृष्णा गाडेकर आणि सौ मीराबाई अशोक शिरसाट. बरोबर. आज या ठिकाणी या परिवारातील माझ्या मते 3 मुलांच्या आणि एका मुलीच्या जीवनातील एक मातृछत्र हरवले. काय असते महाराज आई? वेळ भेटला तर नक्की सांगेल, कारण महत्वाची गोष्ट आपले कीर्तन चालू व्हायला थोडा उशीर झालाय आणि मला या ठिकाणी ऑर्डर अशी आली तर का महाराज 12च्या अगोदर कीर्तन हे संपलं पाहिजे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी पंचपदी सुद्धा धावती घेतली, सगळ्या गोष्टी धावत्या घेतल्या आहेत. बऱ्याचशा लोकांना टेन्शन आलं असेल, अरे पत्रिकेवर जर फोटो बघितला तर बोडके महाराजांचा फोटो आहे,
आणि इथं लई बोडकं पोरगा आणून उभं केलंय असं बऱ्याचशा जणांना वाटत. पण माझ्या उंचीवर काय जाऊ नका बरं का. उंची माझी जरा थोडी कमी असेल, दिसायला बोडका असेल, मी बोडकी जरी नाही पण बोडका असेल बरं का, मी बोडका असेल. पण ट्रक पाहिली का तुम्ही? ट्रक खाली बसलेले अटेन्शन मध्ये बसा सगळ्यांनी. ट्रक पाहिली का? किती मोठी असू द्या, 10 चाकाची असू द्या नाही तर 100 चाकाची असू द्या, दादा ती पुढे जात असताना वगैरे पंक्चर वगैरे जर झाली तर तिच्या बरोबर काय असतो? एक जॅक एकदा काढला रे काढला. किती भरलेली टनाची गाडी असू द्या दादा, ते जॅक लावला रे लावला. किती भरलेली टनाची गाडी असू द्या, ते जॅक उचलतं का नाही? म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू बरं. उदाहरण सांगितलं, हे पटत नसेल सोपं सांगतो. विंचू पाहिलं का? विंचू मोठा असू द्या नाहीतर छोटा असू द्या, ठणका काळजी करू नका. शांताराम बाबा जेवढा ठणका देत होते ना त्याच्यापेक्षा डबलने ठणका द्यायचं काम या ठिकाणी निलेश महाराज केल्याशिवाय राहणार नाही. त्याला आज या ठिकाणी या सेवेकरता आज माझं मोठं परमभाग्य आहे. महाराजांना थोडी अडचण आल्यामुळं ही सेवा माझ्याकडे सुपूर्त आली आहे. मी तर म्हणेल या ठिकाणी आमच्या गेलेल्या मातेची इच्छा असेल का या ठिकाणी माझं कीर्तन हे निलेश महाराजांनी करावं काय, म्हणून या ठिकाणी हा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. ज्यांच्यामुळे हा योग माझ्या जीवनात मला प्राप्त झालाय. माझे परममित्र परम श्री आमचे हरिभक्तीपरायण मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव आहे महाराज. एकदा टाळी वाजवा महाराज त्यांच्याकरता. तसं जर बघायला गेलं किरण महाराज या ठिकाणी चालू झालं या ठिकाणी किरण महाराजांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतं याच्यात नवल नाही. मी तर म्हणेल अख्ख्या भारतामध्ये आमच्या किरण दादाचं नाव आहे का त्यांचा पिंगळा अख्ख्या भारतात त्या ठिकाणी वाजवताना या ठिकाणी आमचे किरण दादा गेले. त्यांच्या निमित्ताने ही सेवा माझ्याकडे सुपूर्त झाली. महत्वाची गोष्ट आमचे श्रद्धास्थान गुरुस्थान असलेले आमचे दादा या ठिकाणी माईकवरती आहेत. तसं जर बघायला गेलं त्यांच्या पुढे माझं हे दुसरंच कीर्तन आहे. पहिल्यांदा केलं त्यावेळेस मी नवीनच होतो. आता जरा मुरलोय बुवा असं, कारण लोणचं मुरल्याशिवाय गोड लागत नाहीत. आमचे बाबा वगैरे महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट गायन कुकळ हरिभक्तीपरायण आमचे राठोडजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत करतो. इकडूनच्या बाजूने असलेले सर्व गायक आता चेहरे माझ्या लक्षात आहेत पण सगळ्यांचा नाम निर्देश करणं शक्य नाही का माझं पहिलंच मुळे देर कोण भाऊजाय कोण नंदा कोण काय अजून माहिती नाही. पुढच्या वेळेस आल्यावर तुमचे सगळ्यांचे नक्की नावं घेईल बरं का, पाठ करून येईल पुढच्या वेळेस येताना. फक्त लिहून द्या मला जाताना. तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आमचे चौथार असतील. साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहेत. विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची शूटिंग पण या ठिकाणी होतीये. शूटिंग करतायत ना? कोणतं चॅनल आहे तुमचं? साईलीला चॅनल आहेत का? बरोबर. माझे बरेचसे कीर्तन साईलीला आहेतच. त्या ठिकाणी साईलीला चॅनलवाले या ठिकाणी आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्या आईचं हे जे वर्ष श्राद्धाचं कीर्तन या आश्रमावर या ठिकाणी राहणारे या साईलीला चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत तुम्हा सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या चिंतन सेवेला ओळखतो. अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायच्या या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सावध करतायत. का सावध करतायत? की बाबा हो तुम्ही जर आता सावध झाले नाही तर या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये जी धोके येणार आहेत, कोणते कोणते धोके येणार आहेत त्याचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून करायचं. असंही महाराज मनुष्य जीवन तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं पण याचं मर्म याचं कर्म याचं वर्म हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच समजलं असं म्हणता येणार नाही. हे जर समजलं असतं तर लोकांना सांगावं लागलं नसतं बाबा या कीर्तनामध्ये येऊन बस. अजून सुद्धा लोकांना आता बाकीचे सगळे तिथं उभे आहेत महाराज पण ती इथं येऊन बसणार नाही. माझा नका भाऊ, मी पाहतो ना आता, तुम्ही माझ्याकडे पाहता. ते बसू शकत नाही. का बसू शकत नाही? इथं या धर्म मंडपात बसण्याकरता पुण्याचा संचय लागतो. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी याचं मर्म कर्म वर्म नाही समजलं महाराज तुम्हाला आम्हाला. तसं जर बघायला गेलं इतकं दुर्लभ असलेलं शरीर हे तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं पण याचं मर्म काय याचं वर्म काय आणि याचं कर्म काय नाही समजलं महाराज तुम्हाला आम्हाला. मला एक सांगा, इथं जर समजा या गाडीकर परिवाराने झिगरण चिकरणचा जर कार्यक्रम ठेवला असता तर लोकांना सांगावं लागला मागासारखा आता सांगावं लागत या पुढे या पुढे या. का हो महाराज? या खरं सांगू का महाराज? आमचे बाबासाहेब महाराज इंगळे एक दृष्टांत सांगायचे. माझी तेवढी ताकद नाही त्याच्यामुळे मी सांगत नाही.
मला मुद्दा एवढा मांडायचा आहे काय, जे मिळालेले शरीर आहेत महाराज हे भगवंतांनी एवढ्याच करता दिले. कशा करता, तू देवाला जोडल्या जावा दिले. इंद्रियात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडशी नारायण. खरं सांगू का, हे जे नर शरीर असं आहेत ना महाराज, बाकीचे भगवंतांनी अनेक जीव तयार केले असतील महाराज. किती जीव तयार केले, आमचं भागवत शास्त्र भागवत महापुराण त्या ठिकाणी सांगते 83,99,999 भगवंतांनी तयार केल्या. 4 पायाचे 8 पायाचे 12 पायाचे 16 पायाचे 11 पायाचे अनेक पायाचे भगवंतांनी जीव तयार केले. किती जीव तयार केले, 83,99,999 जीव तयार केले. पण जेवढे जीव तयार केले ते सगळे आडवे तयार केले. मग कुत्र घ्या, डुक्कर घ्या, मांजर घ्या, हत्ती घ्या, घोडं घ्या, साप घ्या, तुम्हाला जे वाटेल ते घ्या. कसे बनवले, बाकीचे सगळे आडवे बनवले. पण भगवंताला वाटलं अरे एवढे जीव बनवले, पण यापैकी एक सुद्धा आपल्याला ओळखू शकत नाही, एक सुद्धा आपल्याला जाणू शकत नाही. तुम्ही असं कधी पाहिलं का, मुसळ गावातले 5-50 गाढव एकत्र आले आणि त्र्यंबकच्या वारीला गेले, असं कधी घडलं का? बोला ना, झोपले का तुम्ही? नाहीत महाराज. का? त्यांच्याकडे ते ज्ञान. गाढव कधी वारीला जात नाही, गाढव कधी कीर्तनात बसत नाही, गाढवांकडे ते ज्ञान नाही. हे मी सांगत नाहीत महाराज. कोण सांगताय? जगद्गुरु तुकोबराय सांगतायत. काय त्या पशु काय पाप पुण्य जाणत, उत्तम मध्यम भोग भोगिती, त्यांच्याकडे ते ज्ञान नाहीत महाराज. मग भगवंतानी त्यांच्याकडे बघितलं, अरे आपल्याला जाणणारा कोणीतरी असावा. तदनंतर भगवंतानी एक उभं मॉडेल तयार. जेणे हा दिवा दयाचे करील चिंतन. आता उदाहरण दिले म्हणल्यावर बोललंच पाहिजे. ऐका माझ्याकडे पहा. आता मी जर ठरवलं भारताचा राष्ट्रपती व्हायचं होतं, इकडे मी घरी जाऊ का? तुम्ही का बरं असेल टेन्शन मध्ये आले? मोकळं बोला ना तुम्ही. मी एकदम शुद्ध शाकाहारीत महाराज, मला तरी मी एकदम मोकळं बसा, एकदम मोकळं. काही काळजी करू नका. जास्त तुमच्या पुढे साधी सांगताना अनादी सांगताना वेदाच्या रुचान वगैरे काहीच मांडत नाही. अगदी सोपंच होतो सांगतो. मला एक सांगा, मी जर ठरवलं बाबा, बरं का बाबा, हो बाबा, मी जर ठरवलं भारताचा राष्ट्रपती व्हायचं होतं, इकडे होतं ती पाठीमागची म्हणून राहिली, अरे ती उंची काय, तू बोलतो काय? नाही होऊ शकत महाराज मी राष्ट्रपती. काहींचे चेहरे तर एवढे पडले, त्यांना वाटत आपल्या गावातलं काही वेगळं होतं का? नाही, तुमच्या गावातलं नाही. मग भारताचा राष्ट्रपती नाही होऊ शकत. आमचे पुढे बाबा बसले, यांनी ठरवलं मला कलेक्टर व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. आमचे इकडूनचे जे दादा आहेत यांनी ठरवलं काय मला PSI व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. आमच्या राठोड महाराजांनी सांगितलं काय मला DYSP व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. आमच्या किरण दादाने ठरवलं मला वकील इंजिनियर व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. पण या सगळ्यांनी जर कधी ठरवलं काय मला देव व्हायचं, होता येईल का नाही महाराज? तुम्ही बाकी काय मला माहिती नाही, पण या शरीराने जर तुम्ही ठरवलं ना महाराज, तर या शरीराने तुम्हाला भगवंत होता येईल. नद्या निदान लागले हाती निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती किंवा आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे. मिळालेलं शरीर बाकी काय व्हायला माहिती नाही, पण या शरीराने जर तुम्ही ठरवलं तर या शरीराने तुम्हाला आम्हाला देव होता येईल. खरं सांगू का महाराज, भगवंताने हा जो देह दिलायत ना महाराज, हा सामान्य देह नाही. किती महत्वाचा देह महाराज माहितीये का? मुलाचे आयुष्य वेतून याद आहे, पूर्व पुण्य होय लाभ याचा. अरे मिळालेलं शरीर हे काही कोट्यावधी रुपयाचं आहे बाबा. मला सांगा, तुम्हाला दात दिले का प्रत्येकाला? तुम्हाला दात दिले का? किती दात दिले तुम्हाला? 32. तुम्हाला? मला थोडी वाढवा दिली का? माझे दुधाचे पडले. तुमचे पडले नसतील अजून, कारण एकच अशी गोष्ट आहे भगवंताने डबल दिली, ती म्हणजे दात. एक जर दाढ किडली, त्याच्यावर जर समजा रूट कॅन करायचं झालं, त्याच्यावर जर कॅप टाकायची झाली, किती खर्च येतो आठवड महाराज? 5,000 नाही, 15-20 हजार रुपये लागतात महाराज. हो, फक्त चांगली किडेल पाहिजे. लक्षात आलं का? जर चांगली किडेल असली तर त्या ठिकाणी 15-20 हजार रुपये खर्च येतो. जर सगळे जर दात त्या ठिकाणी जर पडले आखे बसवण्याकरता एवढा खर्च येतो. चला ते दे सोडून. एखाद्याची जर समजा नस एखादी जर चोकअप झाली, एकच नस जर चोकअप झाली, तर ती नस त्या ठिकाणी मोकळी करण्याकरता किती खर्च येतो? 80,000.
80,000 रुपये खर्च येतो. भगवंतानी 72,000 नाल्या तुम्हाला आम्हाला दिल्या आहेत महाराज. जरी समजा नवीन बायपास तरी बाजूनी टाकली नळी तरी ती पहिल्यासारखं काम करत नाही. मग कोट्यावधीचं शरीर तुम्हाला आम्हाला भगवंतानी दिलंय महाराज. हे द्यायचं असताना मध्ये काय काय दिलंय माहितीये का तुम्हाला? ऐका ना महाराज, कोणी सांगणार नाही दादा, जरा ऐका लक्षपूर्वक. चिंता मानतोय तुमचं. भगवंतानी जे शरीर दिलं ना, हे सामान्य शरीर भगवंताने दिलेलं नाही. आमच्या दादांकडे जुनं दबडे. किरण दादा म्हणला, दादा किती दिवस जुनं दबड वापरत्या? अहो पुऱ्या वया असलं तर त्याच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, जरा तुम्हाला अँड्रॉइड फोन घेऊन देतो. मग आमच्या किरण दादांनी दादांना नवीन अँड्रॉइड फोन घेऊन दिला. मग जुनं दबड लगेच फेकून दिलं का? बोला ना. जुनं दबड फेकून नाही दिलं महाराज. मग त्याच्यातलं मेमरी कार्ड, सिम कार्ड काढून घेतलं आणि ते नवीन मोबाईल मध्ये टाकलं. त्याचा परिणाम काय घडला माहितीये का? दादांचे जेवढे कॉन्टॅक्ट नंबर होते ते नवीन मोबाईल मध्ये जसले तसे आले. त्यांचे जे भजन होते, कीर्तन होते, जे काही असेल ते सगळं नवीन मोबाईल मध्ये आलं महाराज. आता जुनं दबड काय केलं? बोला ना. फेकून दिलं. तसा माझा दृष्टांत बाजूला फेकाडा, ऐकून घ्या. या ठिकाणी त्यांनी काय केलं? जुनं दबड फेकून दिलं ना महाराज. काय फेकून दिलं? मागचं सगळं जे होतं ना मेमरी कार्ड, ते सगळं पुन्हा नवीन मोबाईल मध्ये आलं. तसं हे जे भेटलंय ना महाराज, वरतून जे दिसतायत ना महाराज, वरतून ते पृथ्वी, तेज, वायू, आकाश पंचतत्वापासून किंवा आई वडिलांपासून भेटलेले हे जुनं दबड एक ना एक दिवस पडणार आहे. पण मधी जे तत्व दिले ते माझ्या भगवंताने दिले आणि ते कदापि कुठेही जाणार नाही. लक्षात आलं तुमच्या मी काय बोलतोय? मधी जे तत्व दिलेत ना महाराज, मग मधी तुम्हाला आम्हाला काय काय दिलं आहे का? काम दिला, क्रोध दिला, लोभ दिला, मत दिला, मत्सर दिला. अजून काय दिलं महाराज? तुमचं प्रारब्ध तुमच्या बरोबर दिलं, तुमचं कर्म तुमच्या बरोबर दिलं, तुमचं संचित तुमच्या बरोबर दिलं. अजून काय दिलं सांगू का तुम्हाला आम्हाला? या ठिकाणी मन दिलं, बुद्धी दिलं, चित्त दिलं, अहंकार दिला, 5 ज्ञानेंद्रिय दिले, 5 कर्मेंद्रिय दिले. त्या ठिकाणी देत असताना 9 ठिकाणी छिद्रे आगीने उत्साही नवहे द्वारे निरोध ताली वाजवा आमच्या दादांचा. या संत पदावर आरूढ होण्याकरता हे जे कान क्रोधाधिक विकार दिलेत ना महाराज, हे सामान्य विकार नाही. आणि हे सगळे सांभाळून तुम्हाला आम्हाला भगवंतापर्यंत जायचंय. मग भगवंताकडे जात असताना तुमची आमची गंमत अशी झाली काय? या ठिकाणी आपण ज्या गोष्टीमध्ये पडलोय याला संसार म्हणतात. आणि हा संसार आहेत ना महाराज, हा तुम्हाला आम्हाला उमजू देत नाही. कारण याच्या बरोबर माया पण अशी चिकटलेली आहे ना महाराज. इतकी माया चिकटली आहे, सर्वव्यापी माया. त्या ठिकाणी या मायेने सर्वत्र सर्वांना व्यापलेत महाराज. मला जर आता कळालं काय, या ठिकाणी माझी बायको गेली, आता जर कळालं मी कीर्तन करील का? ऐका बरं का, थोडं बाकीच्या कीर्तनकारांपेक्षा थोडं आपलं वेगळं काम आहे. नाही करू शकत महाराज. बरं मला एक सांगा, मी ज्या स्टेजवरती उभा आहे या स्टेजवरून मी खाली उतरल, काही गॅरंटी का तुमच्याकडे? गॅरंटी आहेत महाराज? नाहीत ना महाराज. आपला बुडबुडा कधी फुटणार आपल्याला माहिती नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी या सगळ्या गोष्टी झाल्या. अरे ज्या संसारामध्ये हा पडलाय, हा संसार सुद्धा असा आहे, हा पूर्ण दुःखाने बरबटलेला संसार आहे. आणि हा याच्यामध्ये सुख शोधतोय. ज्ञानोबारायांच्या काय गोडवावे आहेत महाराज. विषयाचे कांदे वाटून जो रस घ्यायचे पिळूनी तया नाम अमृत ठेवून काय केलंय महाराज? या ठिकाणी विषयाचाच रस चालतोय. आणि विषयाचा रस टाकत असताना राठोड महाराज त्या ठिकाणी त्याला काय नाव देतोय माहितीये का? हे अमृत म्हणतो. अमृत कसे शक्य आहेत महाराज? अरे ज्या ठिकाणी ऊस खातोय त्या ठिकाणी एरड खाऊन जमणार? लक्षात येत आहे का? अरे ज्या ठिकाणी तू विषय, मला एक सांगा, आतापर्यंत विषय संपले का माणूस संपला? काय संपलं? अहो माणसं संपली, विषय आहे तसाच आहे महाराज. विषय तसाच राहतो, पण मनुष्य या ठिकाणी संपत. जगद्गुरु तुकोबारायांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. काय? या शरीराने याला भगवंतापर्यंत जाता येईल, या शरीराने हा देव होऊ शकतो. आणि याला जर देव व्हायचा असेल तर हा सावध झाला पाहिजे. आता हा जागा झाला पाहिजे. कशा पद्धतीने जागा झाला पाहिजे? आता जागा रे भाई न जागा, आता जागा
पुढचा धोका अत्यंत अवघड आहे बाबा. उठा जागे भार्याचा मरणारा मंडळी नाता परमेश्वरी केवा माता काय चुकायचंय या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जन्माच्या सर्व व्यथा चुकवायच्या आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जनम या संसारे खरदुस्तरे. किती वेळा जन्म यावे किती व्हावे याच्यातून कुठेतरी बाजूला व्हायचंय महाराज. खरं सांगू का तुम्हाला अगदी सोपं सोपं सांगतो हो. तुम्हाला भगवंतानी प्रश्नपत्रिका देऊन टाकली. काय दिली? प्रश्नपत्रिका देऊन टाकली. आता प्रश्नपत्रिका दिल्यावर त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी कर्म लिहायचं आहे. कर्म तर तुम्हाला चुकणार नाही पण कर्म एक दोन प्रकारचं, एक चांगलं कर्म आणि एक वाईट कर्म. मग मला काय म्हणायचं, वाईट कर्म लिहिण्यापेक्षा चांगलंच लिहिलं काही फरक पडेल का? सगळ्या गोष्टी साहजिक आहेत ना मला. आमचे संत महात्मे याच्या करता तुम्हाला आम्हाला सांगतात आपुलाले कर्म तुम्हाला चुकणार नाही. खरं सांगू का, खरा परमार्थ कशाला म्हटलं जातं माहितीये का दादा? आपल्या वाट्याला जे कर्म आलंय ते आपण न्यायनीतीने करणं याला सुद्धा परमार्थ म्हटलं गेलेलं आहे. तुमच्या वाट्याला जे कर्म आलं असेल कोणतेही कर्म येऊ द्या ते तुम्ही निर्विवादपणे पार पाडा. या ठिकाणी हा सुद्धा काय महाराज परमार्थ आहे. नुसतं गंध लावला माळा घातल्या नुसतं देव चोळले म्हणजेच परमार्थ होता असं नाही महाराज. अरे हे सगळं करून जर घरामध्ये नीट वागत नसेल तर त्या परमार्थाला काय चवेल बाबा? काहीच उपयोग नाही का? मग कर्म तुम्हाला आम्हाला करायचंय पण आपण असं करतोय महाराज, आपण आपलंच कर्म स्वतःहून चुकून घेतोय. पंगत बसली पंगत पंक्तीमध्ये या ठिकाणी मंडप दिलेले आहेत. पंगत दुसऱ्याची, अन्न दुसऱ्याचं, शिजवलं दुसऱ्यानी. पण त्या ठिकाणी मी त्यांचा पाहुणा असल्यामुळं माझ्याकडे वाढायला दिलं. आता वाढायला मी घेतलं, वाढायला गुलाबजाम होते. वाढायला काय होते? गुलाबजाम होते. अख्खा भजी वाढत 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 मी दादांपर्यंत आलो. दादांपर्यंत आलो तर दादाची माझी जुनी ओळख. मग मी काय केलं, बाकीच्यांना सगळ्यांना 2-2 गुलाबजाम वाढले आणि त्यांना वाढताना 5 वाढले. असं काय बघ तुमच्या लक्षात येत आहे का? कर्म अन्न दुसऱ्याचं, पंगत दुसऱ्याची. तू कशाला तो कर्म नसून देतोय बाबा? बरं तारा आमची जगद्गुरु तुकोबा आहे म्हणले मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे. तू का जे कर्म केलं असेल ते सोडून दे पण आता पुढे गेल्यावर तर निदान सावध व्हावं का नाही? मग विनेकरी बाबा पशी गेल्यावर पुन्हा माझ्या हाताला लपा व्हायचं काय काम आहे? तुमच्या लक्षात येत आहे का? पुढे गेल्यावर पुन्हा किती वाढले? 2 वाढले. अशा लाखवा व्हायची काही गरज आहेत का महाराज? किती उदाहरणं सांगू महाराज तुम्हाला? कितीतरी उदाहरणं आहेत. भजनी आहेत, वारकरी आहेत, काकडा भजन म्हणतोय मुखातून आणि त्याच्यात 2 बैल चारायला घेऊन चालला, मुख्य जनावर चारायला घेऊन चालला. कर्म चांगले का नाही बोला? हो बोला ना. कर्म कसं आहे? कर्म चांगले आहेत ना महाराज? कर्म कसं आहे? चांगले आहे. त्याच्यात काकडा म्हणतोय महाराज सहस्रदीपेनी कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा, उदाहरण्या दक्ष दिशा, उदाहरण्या दक्ष दिशा गगना. काय म्हणतोय मुखातून? काकडा म्हणतोय महाराज. उठा जागे भारे आता वगैरे सगळे त्या ठिकाणी काकडा म्हणतोय. राव आता याची ध्यान, सुंदरचे ध्यान, रामकृष्ण हरी मी तो वासुदेव तत्वता हे सगळं म्हणून राहिलाय. कशाने? मुखाने. कर्म चांगलंय का नाही? बाबा मांडी घाला. कर्म चांगलंय का नाही बोला? कर्म कसं आहे? चांगले आहेत महाराज. त्याच्यात 2 मुख्य जनावर चारायला घेऊन चालला. कर्म चांगलंय का नाही? चांगले आहेत ना महाराज. पण बाबा एक काम कर ना, काय पहिलं तुझ्या बांधवण्या ना लोकांच्या कशाला नेतो? अहो इथपर्यंत कर्म जर तुझं चांगलंय मग ते बैल पण माझ्या कळाला आम्हाला तुझा काकडा चांगला कळाला. तू धडधडीत आम्हाला लोकांच्या बांधव चारले आणि इकडे या ठिकाणी तू मुखातून काकडा म्हणतोय. त्याला योग्य वाटेल का? अरे जर हा काकडा त्या ठिकाणी कीर्तनकाराला हे वातावरण तयार करण्याकरता फार ताकद लावा लागते महाराज. हे एवढं सोपं नाही महाराज. उद्या तुम्हाला म्हणायला काय लागेल, कुठल्याला कीर्तन जमलं नाही म्हणून. बरोबर आहे का? माझा काय जीव चाललाय 3 शब्द म्हणायचे. पडलं काय म्हणायचंय? पडलं. पण मला इथं 1000 शब्द तुमच्या पुढे मांडायचे आहेत ना महाराज. बरं तुम्हाला सांगू का समाजाची रीत लई वेगळी झाली. लोकांना आता नुसता ठिकाणा लागतोय महाराज.
खरं सांगू का, तत्वज्ञानाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत जोपर्यंत येत नाहीत ना महाराज, तोपर्यंत तुमचं जीवन एखादापि सुखी होऊ शकत नाही. मला मुद्दा एक मांडायचा आहे, आपल्या वाट्याला जे कर्म आलेत ना, आपल्याला पेपर दिलायत ना, त्या ठिकाणी तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेले, बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि येताना तुम्ही नवी एखादी चपलाची जोड घालून तुम्ही जर निघाले तर बजरंगबली बाहेर सांगायला येणार नाही तुम्हाला, काय भाऊ तू दुसऱ्याची घालून चालला. बजरंगबली म्हणजे तुला आता काय चोरायचं ते चोर, ज्या वेळेस पेपर तुझा माझ्याकडे येईल ना त्यावेळेस पट्ट्या तुला कुठं पाठवायचं हे बाकी माझ्या हातात नाही. तुमच्या लक्षात आलं का? मग आता तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जो देह भेटलायत ना महाराज, या देहाने तुम्हाला आम्हाला भगवंताचं भजन करता येतं, या देहाने तुम्हाला आम्हाला भगवंतापर्यंत जाता येतं. संत महात्म्यांनी हे जाणलं. हा जो समाज आहे हा आढळणी धावतोय, आढळणी धावणारा समाज हा सन्मार्गाला लावला पाहिजे. आणि हा जोपर्यंत सन्मार्गाला लागत नाही, विठ्ठल जोपर्यंत सन्मार्गाला लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी या मनुष्याचं या ठिकाणी कल्याण होऊ शकत नाही. याचं कल्याण जर व्हावं असं याला वाटत असेल तर याला आता जाग केलं पाहिजे. जाग केलं पाहिजे म्हणजे थोडक्यात याला सावध केलं पाहिजे. सावध करायचं म्हणजे कशा पद्धतीने सावध करायचं? संत महात्म्याने अनेक ठिकाणी तुम्हाला आम्हाला सावध केले. आता जागा रे बाईंनो जागा, किंवा गोठा जागे वाऱ्या आता स्मरण करा. ज्या आरती जगत गुरु तुकोबराय म्हणता यांना सावध करायचं, त्या आरती आपण कसे झोपलेले आहेत महाराज. ज्या अर्थी असं म्हणताय त्या अर्थी आपण झोपलेलो आहे. पण कोणत्या अर्थाने आपण झोपलेलो आहे? आपले डोळे उघडे, आपण सगळ्या कर्म करतोय, सगळ्या क्रिया करतोय, मग झोपलेले कसं? आपण आत्मज्ञानाच्या ठिकाणी आपण झोपलेले. बोल वासुदेवामध्ये सांगितलेत ना महाराज, काय हे आतमधून काय महाराज झोपलेले आणि बाहेरून जर बघितलं तर हे जागे दिसत आहे. तो कामणी कैची आंधळी जड उजळा सरशी न चालती वाट पुढील बोबाट जागोरिया. जगद्गुरु तुकोबराय आधी करून संत महात्मे तुम्हाला आम्हाला वेळोवेळी सावध करतात की बाबा हो आता सावध व्हा. अरे काय सावध व्हा? अरे या मृत्यू लोकांमध्ये जो आला ना तो एक ना एक दिवस जाणार आहे. मग तो कोणी असू दे बाबा, 9 मर गई 10 मर गई, उमर गई 87. शेवटचं प्रमाण सांगू का? या ठिकाणी येत उरो नाही आले अवतार येरते पामर. बाकीच्यांचे किती गेले ते द्या सोडून, आपल्या घरातले काही कमी गेले का? आदा मेला पंजा मेला आपल्या घरातले एवढे गेलेत ना महाराज. मग जेवढे गेले याच खांद्यावरती नेऊन टाकले, याच हाताने पेटवले. काय पाकिस्तान मधून लोक बोलवले का? नाही ना महाराज, आपणच पेटवले ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बळे बांधून या देती काळा हाती सोडविना नाही रे नाही, कुणाची कोणी सोडविना कोणी सोडित नाही बाबा. तुझा बंधू असू दे, तुझी बायको असू दे, ती सुद्धा दारापर्यंत. माता पिता सगळं आलंय महाराज त्या काकड्यामध्ये.
नाटाचे अभंग वाचा, काकडा वाचा, सगळं दिलेलं आहे महाराज. या देहाचं मर्म सगळं दिलंय. अहो ती मधला समाजात आपल्या 2 दिवसाच्या मुलाला सांगत होती, हा देव नाशिवंत. अहो हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी संत महात्म्यांनी सांगितलं. पण तुमची आमची गंमत काय, आपण सावध व्हायला तयार नाही. पण काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायांना त्या ठिकाणी विचारू लागले, का हो महात्मा आम्हाला एक सांगा, आम्हाला जर खरंच सुख पाहिजे असेल आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबराय बोलले, भक्ती करा, नामू करा. हे फार नंतर झालं, तुम्ही अगोदर काय व्हा, अगोदर सावध व्हा. का सावध व्हा? अरे बाबा तुमच्या घरातली एवढी गेले, आजा गेला, पंडा गेला, भात गेला, सगळे गेले बाबा, आणि त्याच वाटेने तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचंय. अरे तुम्ही जात असताना इतक्या दिवसामध्ये तुमच्या घरातले दहने तुम्ही बघितले नाही का? कितीतरी दहने झालेत ना बाबा, एवढे दहन झाले. मग त्याकरता ते दहन बघितल्यानंतर तुम्हाला सावध होता येत नाही का? अभंगाचं पहिलं एक पाहता सावध त्या गुणे कार्य नवा. अरे बाबा तुम्ही दहने बघितले नाही का? आपण कोरोनाच्या काळामध्ये एवढे दहन बघितले, याच्यात नवलय महाराज. इथून मागे कितीतरी दहने आपण बघत आलोय ना. मग ते दहन बघितल्यानंतर स्मशानभूमीमध्ये तुम्ही गेले. त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला वैराग्य प्राप्त झालं नाही का? तुकोबरायने तर याच्याही पुढे जाऊन देवाकडे मागणी केली, स्मशानीचा आम्हा न्याहालीचे सुख या नावे कौतुक तुमची कृपा देवा. आम्हाला जर द्यायचं असेल तर एक काम कर, काय स्मशानामध्ये जे सुख होतं ना, मग स्मशानामध्ये कधी सुख होतं का? होतं ना महाराज सुख. काय सुख होतं महाराज? या ठिकाणी आपलं कोणी नाही हे फक्त स्मशानामध्ये गेल्यावरच कळत महाराज. हे बाकी दुसरीकडे कळत. आमचे धुंडा महाराज देगलूरकर एक सुंदर वाक्य सांगायचे महाराज, बरं का दादा? एक सुंदर वाक्य सांगायचे. काय वाक्य सांगायचे? सकाळी उठलेला स्नान केलं ना, मंदिरातली देवपूजा नाही केली तर चालेल, घरातली देवपूजा नाही केली तर चालेल, पण एक काम करत चला. काय? सकाळी कामावर जाण्याच्या अगोदर तुम्ही अगोदर स्मशानभूमीचं दर्शन घ्या आणि मग तुमच्या कामाला लागा. मला एक सांगा, आता मला जर कळालं काय, बरोबर 12:05 निलेश महाराज जाणार आहेत, म्हणजे कुठं? लासलगावला नाही, गोइंग टू यमपुरी. कुठं जाणार आहे? यमपुरी. आमच्या दादांना वाटलं निलेश महाराज जाणार आहेत, 2-4 लाख रुपये खर्चाला देऊन टाका. आमच्या दादांना वाटलं त्यांना दही वडे आवडतात, देऊन टाका दही वडे. आमच्या राठोड महाराजांना वाटलं त्यांना बर्फी आवडती, देऊन टाका बर्फी. आमच्या किरण दादाला वाटलं याला गुलाबजाम आवडत्या, देऊन टाका गुलाबजाम. असं सगळं माझ्या पुढे आणून ठेवलं. माझी शपथ घेऊन मला सांगा, मला कोणती गोष्ट खाऊ वाटेल? झोपले का तुम्ही? नाही. कोणती गोष्ट चांगली वाटेल? गुलाबजाम, बर्फी? नाही महाराज, माझं लक्ष फक्त काट्याकडं. काय 12:05 कधी होत आहे? तुम्हाला एक सांगू का, मनुष्य जीवनात असं आहेत ना महाराज, संत महात्म्याचे जीवन जगतात ना, आपलं मरण डोळ्यासमोर ठेवतात आणि मग जीवन व्यतीत करतात. आपण काय करतो? मरणाला विसरतो आणि मग जीवन व्यतीत करतो, म्हणून आपण त्या ठिकाणी दुःख भोगतोय. तुम्ही मरण डोळ्यासमोर ठेवा आणि मग तुमची वाटचाल करा. आणि एवढ्या कालावधीमध्ये मी किती लोकांची बांध करायला जाईल? लक्षात येत आहे का तुम्हाला? मी कधी कोणासोबत वैर करील? काहीच करणार नाही. का? मला माहितीये आता माझं सुद्धा काय होणार आहे, दहन होणार आहे. त्याकरता आमचे संत महात्मे तुम्हाला आम्हाला सावध करतात. एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कार्य नवा. सावध व्हायचं म्हणजे कशा पद्धतीने सावध व्हायचं? मी काय एक उदाहरण सांगत असतो. दादा काय झालं, एका कोल्याची माकडाची गाठ पडली. कोणाची? कोल्याची आणि माकडाची. जंगलामध्ये दोघं बोलायला लागले. ते कोलं होतं जरा थोडं अहंकारी होतं. ते कोलं त्या माकडाला म्हणलं, माकडा
या ठिकाणी जर वाघ आला तर त्याच्या तावडीतून सुटण्याकरता तुला किती युक्ती आहे रे? माकड म्हणले बा आळंदीला काही जास्त दिवस नव्हतो आणि ते थोडं होतो म्हटलं. हो नाही किती दिवस पक्क होतो तू आधी फिरलो आता पुढे कथा कीर्तन करायला लागलोच म्हटले. कोण म्हणतोय? माझ्याकडे नका पाहू, मी माकडाचं सांगतोय. हो मास्तर म्हणले मी काय आता कीर्तन करायला लागलोय, मला एकच युक्ती येते. काय युक्ती येते? वाघ आला का त्याच्या तावडीतून सुटण्याकरता इथून टनकन उडी मारायची, गाड्या छांड्याला जाऊन बसायचं. राठोड महाराज ते कोल होतं त्याची छाती फुगली. ते म्हणलं माझ्याकडे पाय. कोण म्हणतो? कोल म्हणलं माझ्याकडे पाय. 4 वर्ष आळंदीत होतो, संस्थेत होतो, संस्था सुटलो. तेवढ्यावर काय जमलं नाही. मग ऋषिकेशला गेलो, शास्त्री झालो. मी तर म्हणतो राठोड महाराज हे शास्त्री व्हायपेक्षा मिस्त्री झाला असतं तर कामाला आला असतं. शास्त्री होऊन याचा काही उपयोग झाला नाही. ते कोण म्हणलं माझ्याकडे पाय, मला 100 युक्त्या येतात. माकडाला किती युक्ती? एकच. आणि कोल्याला किती युक्त्या? 100 युक्त्या येतात. तेवढ्या किंवा गोगाने वाघ तिथं आला. आल्याबरोबर माकडाने एकच युक्ती केली, टनकन उडी मारली झाडा शांड्याला केलं. महाराज कोण होतं ना महाराज ते विचार करायला लागले, पहिली युक्ती वापरायची का 5वी वापरायची, 10वी वापरायची का 20वी वापरायची, 30वी का 40वी, 50 का 60, 70 का 80, 90 का 95, 96 का 97 का 98. पाहता काय माझ्याकडे एवढ्या वेळात तो वाघ आणि कोणाचा कार्यक्रम. कोणाची युक्ती कामाला आली हो? कोणाची? अहो माकडाने एक युक्ती केली ना, तत्वज्ञाने एकच युक्ती करा, आपला तो एक देव. देव करून घ्यावा तेने बिना जीवा सोपलोय. संत महात्म्यांना या सगळ्या गोष्टी जाणून होत्या. संत महात्म्यांनी चाललं काय जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्म्यांनी प्रत्येकाला सावध केलं. ऐका रे गणाओ, एक काम करा काय, आता तुम्ही त्या ठिकाणी सावध व्हा. जर नाही सावध झाले तर एक एक योनी कोटी कोटी भेदा. पुढचा धोका इतका अवघड सांगितलाय, एवढा अवघड सांगितलाय. मग काय करा तुम्ही, काय करा? जगद्गुरु तुकोबराय म्हटले, अरे तुमचा काळ जोपर्यंत लांबेल ना तोपर्यंत त्या भगवंताला हाक मारा. पण जर आता हाक नाही मारली पुढचा धोका अत्यंत अवघड आहे. इथून नका मारू. जशी आता प्रमाणानुसार इथून मारली ना तशी इथून मारा. इथून बघा तुम्ही, लहान मुलगा आहे, अगदी छोटं मुलगा आहे, नेटकच पाऊल टाकायला लागलंय. ते पाऊल टाकायला लागलं नाही लागलं, आईला वाटतं का याने भरपूर चाललं पाहिजे. मग आई पुढे जाते, त्या मुलाला म्हणते चाल चाल चाल. ते मुलगा हळूहळू पावलं टाकत 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 येतं महाराज. पण ते काय होतं नंतर थकलं का खाली बसतं, आणि खाली बसलं का रडायला लागतं. आई लांब राहते महाराज, आई लांब राहते. पण ते इतकं रडतं ते अगोदर इथून रडतं. इथून झाल्यानंतर ते कुठून रडतं? जुन्या म्हाताऱ्यांना माहिती, ते इथून रडायला लागलं तर जुनी म्हातारी म्हणती पोरग खिजलं. काय झालं? काय झालं? खिजलं. पोरग खिजलं का त्या ठिकाणी सख्खी आई काय करते महाराज, लांबून पळत पळत येते, त्या मुलाला त्या ठिकाणी उचलते, त्याचे पप्पे घेते, मुके घेते. ते पोरग जागेवरती शांत होता. ऐका ना, आई जसं लेकरा करता पळत पळत जाते त्याला उचलून घेते ना, तसं या संसाराकरता तुम्ही एवढं रडतायत ना, त्या संसाराकरता जेवढं रडतायत ना त्याच्यापेक्षा माझ्या भगवंता करता फक्त थोडं रडा. भगवंत तुम्हाला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला किती रडा महाराज.
माझ्या भगवंता करता एवढंच रडा. पण कसं रडा? कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. असे तुम्ही रडले का मग समजायचं मारा हका देवा भयाटा असे जव काळा ऐशे झाले नाही विठोबा. काळायचे झाले नाही. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सावध करतात की बाबा हो, जोपर्यंत तुमचा काळ लांबेल तोपर्यंत तुम्ही सावध व्हा. आणि सावध होऊन काय करा? त्या भगवंताला त्या ठिकाणी हाक मारा. नुसता हाक नका मारू, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. या ठिकाणी या मृत्यू लोकातून राहू द्या बसा खाली बाऊली बसा खाली बसा. या मृत्यू लोकातून या ठिकाणी कायमची येरझार जर तुम्हाला संपवायची असेल ना, तुम्हाला एकच करावं लागेल. जगद्गुरु तुकोबराय आधी करून संत महात्मे तुम्हाला आम्हाला वेळोवेळी सावध करतात की बाबा हो, आता सावध व्हा. आणि सावध होऊन काय करा माहितीये का? तुम्ही या ठिकाणी मरणाचं कठुड तुम्ही बरोबरच घेऊन आले. तुम्हाला कुठपर्यंत जगायचंय? जिने तोचीवरी माप भरे मरणाचे तब गाठोडे पदरी, जिने तोचीवरी माप भरे. कुठपर्यंत जगायचंय? भगवंतानी जेवढे श्वास दिलेले आहेत ना बाबा, तोचपर्यंतच तुम्हाला आम्हाला जगायचंय. मग तुम्ही किती मोठे असा, किती तुमच्याकडे संपत्ती असू द्या, किती तुमच्याकडे इस्टेट असू द्या, तुम्ही किती जरी ठरवलं ना, पुन्हा तुम्हाला या ठिकाणी जीवदान पाहिजे मिळू शकत नाहीत. एक क्षण आयुष्य तुम्हाला आम्हाला पुन्हा भेटणार नाही. त्याकरता आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता जे आयुष्य आहेत ना हे वाया घालू नका. का? तुमच्याकडे जो वेळ आहे ना हा अत्यंत अल्प वेळ आहे. आणि अत्यंत अल्प वेळामध्ये तुम्हाला आम्हाला भगवंतापर्यंत जायचंय. ते फक्त याच देहाने जाता येईल. कारण पुढे पुन्हा जाऊन त्या ठिकाणी पुढच्या जन्मामध्ये कुत्र डुक्कर मांजर होण्यापेक्षा आता तुम्ही सावध व्हा. काय करा? एक पातसा एकाचे जणे सावध त्या गुन्हे खारी नवा. मारा का देवा अभया असे जव काळायचे झाले नाही. ज्ञानेश्वर माझे मोजून अजून 15 मिनिटं राहिले. 15 मिनिटं मी घेणार. हो, तुम्ही म्हटले तरी घेणार, नाही म्हटले तरी मी घेणार. आपण आज या ठिकाणी आम्ही पण इथं सांगा त्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय. आणि महत्वाची गोष्ट, ज्या सत्यभामा आई करता आपण जमलेलो आहे, अगदी थोडीशी आई बघायची आणि आपल्याला आपली चिंतन सेवा या ठिकाणी समर्पित करायची. आई तर गेली आमची, तिच्या ज्या अस्थी होत्या त्या गंगेत विसर्जित केल्या, तिची जी रक्षा होती गंगेत विसर्जित केली. इथं नेमकी शिल्लक राहिलं काय? या ठिकाणी रसक्रिया करारे, श्राद्ध कर्म करारे, कीर्तनकार बोलवारे, भटजी बोलवारे, पाहुणे रावळे गोळा करारे, अन्नदान करारे, मंडप घालारे, हे सगळं करण्याची गरज काय? काय गरज महाराज हे सगळं करण्याची? आई तर सगळी गेली, हिचं शिल्लक राहिलं काय हे आम्हाला सांगा. 4 प्रकारचे देव लक्षपूर्वक ऐका. 4 प्रकारचे देव, स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण. त्यापैकी सगळे देव करतात, पण जो सूक्ष्म देव आहे हा कधी जळत नाही, हा कधी मरत नाही. यालाच मधलं आत्मतत्व म्हणतात, यालाच आत्मा म्हणतात. आणि आमची भगवद्गीता सांगते नैनम छंदंती शस्त्राने नैनम गवती पावका. याला कशापासून आहे नाश नाही. मी मगाशी जसं सांगितलं ना, काय वरचं दबडं पडत, मधले तत्व तसेच राहतात. हा जो आत्मा आहेत ना महाराज, हा आत्मा कायम तुमचा आमचा तसाच राहतोय महाराज. आता वेळ माझ्याकडे फार कमी आहे. आमच्या अंत्यविधीमध्ये त्या ठिकाणी सांगत असताना गुरुनाम गुरु वैकुंठवासी आमचे वक्ते बाबांनी मुक्ताई चितकाला एक ग्रंथ लिहिला आहे महाराज. फार सुंदर चिंतन त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे महाराज. मनुष्य जोपर्यंत हयात आहेत ना महाराज, ऐकून घ्या, जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, पण गेल्यानंतर मनुष्याची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. काय करायची दशक्रिया, काय करायचं श्राद्ध कर्म, ऐका जरा लक्षपूर्वक. मनुष्य आता आजारी पडलाय, माहितीये काही काळामध्ये जाणार आहे, त्याला क्वाटवर ठेवू नका, त्याला खाली घ्या. खाली घ्या, एक काम करा, काय त्याच्या खाली दर्भाच्या काड्या टाका. दर्भाच्या काड्या काय आहेत महाराज? दर्भाच्या काड्या म्हणजे माझ्या भगवंताच्या रोमापासून तयार झालेल्या आहे.
तुम्ही बघा आज सुद्धा श्राद्ध कर्म करत असताना भटजी बुवा अगोदर दर्भाची काडी पोटात घालतात आणि मग पूजेला सुरुवात करतात का? दर्भाच्या काडीमध्ये एवढी ताकद आहे, दर्भाची काडी बोटाला तिचा स्पर्श जरी झाला ना महाराज अख्खा देव पवित्र करण्याची ताकद आमची कशामध्ये? दर्भाच्या काड्यामध्ये. म्हणून दर्भाच्या काड्या त्या ठिकाणी टाका. जर दर्भाच्या काड्या नसेल गवठी गाईचं शेण आणि गोमीचं त्या ठिकाणी टाका आणि आता त्या देहाला त्या ठिकाणी झोपा. उत्तर दक्षिण झोपत असताना दक्षिण बाजूला का त्या ठिकाणी झोपवायचं? दक्षिण बाजू ही यमाची बाजू सांगितली जाते. आता एक काम करा, त्याच्यापाशी तुम्ही बसले ना त्याला विचारायच्या भानगडीत करू नका बाबा कोणाला काही घुसणे दिले का, काय केले का जन्म घेणे लागे वाचनेच्या, पुन्हा त्याला जन्माला कारण ठरावं लागल म्हणून त्याच्यापाशी बसलो. एक काम करा, काय एखादा ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचा, नसल जमत तर हरिपाठ तरी वाचा. एवढं जर नसल जमत दादा तर निदान रामकृष्ण हरी तरी म्हणा. मनुष्य म्हणतात काय, बरेचसे लोक म्हणतात मनुष्य काशीमध्ये मेला तर तो कुठं जातो? स्वर्गाला जातो म्हणजे मोक्षाला जातो. पण तो मोक्षाला का जातो माहितीये का? भगवान शिव त्याच्या कानामध्ये राम म्हणतात. कोणाच्या? जो मारणार आहे त्याच्या. म्हणून ते कुठं जातं? मोक्षाला. तुम्ही इथंच काशी करा, फक्त त्याच्यापाशी बसलो राम. लक्षात आलं का तुमच्या? इथं घरीच थांबा पण घरी काय करा? त्याच्याजवळ राम म्हणा. आता अनेक मुद्दे या ठिकाणी मांडता येतील, वेळ माझ्याकडे फार कमी असल्यामुळे मला महत्वाचे मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे. चला, मनुष्य आता गेला, मनुष्य आता संपला, त्याची प्राणज्योत मालवली. 2.5 घंटे त्याच्या बॉडीला अग्निडाग देऊ नका. का देऊ नका महाराज? त्याचा जो आत्मा आहे तो ब्रह्मरंध्रामध्ये येऊन थांबत असतो. मग आपण जे सांगितलं ना महाराज, काय ही 9 ठिकाणी जशी फाटलेली आहेत महाराज, तसं हा जो ब्रह्मरंध्र इथं सांगितलेले आहेत महाराज. जर याचा काही कर्म शिल्लक राहिला असेल तर तो पुन्हा पुढीमध्ये प्रवेश करू शकतो. म्हणून त्या ठिकाणी 2.5 तास त्याच्या बॉडीला अग्निडाग द्यायचा नाही. ज्ञानोबरायांचं सच्चिदानंद बाबांचं मोठं उदाहरण आहे, सांगायची काही गरज नाही. त्यांची पत्नी त्या ठिकाणी पाया पडायला गेली, सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद निघाला. या जन्मातला का पुढच्या जन्मातला? ज्ञानोबरायांनी सांगितलं या जन्मातला. कसं शक्य? सच्चिदानंद बाबा जे गेले मी त्यांची पत्नी आणि सती जाण्याकरता निघाले. ज्ञानोबरायांनी सांगितलं प्रीत्यात्रा थांबवा. जवळ गेले, डोक्यावरून हात फिरवला, उठा सच्चिदानंद, उठा सच्चिदानंद, सच्चिदानंद. तटतटा तुटती बंद. त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबा उठून बसले, नुसते उठून नाही बसले. मग उठून बसल्यानंतर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. मेले माणूस जिथं उठवी ते काळा ते राशीले जा. चला, प्रमाण म्हणायला सुद्धा आता वेळ कमी पडतोय. मला मुद्दा एवढा मांडायचा आहे काय, 2.5 तास याच्या बॉडीला अग्निडाग द्यायचा नाही. 2.5 तास लोटले, सगळे पाहुणे रावले जमले. आता याला न्यायचंय, न्यावं सुद्धा कसं हे आमचं शास्त्र सांगतं. याला सुद्धा नीलं सुद्धा कसं पाहिजे? कारण हा जो देह आहे याच्यामध्ये कोणाचा अंश आहे? भगवंताचा अंश आहे. ममैव अंशो जीवभूत सर्वस्व चाहम सर्व गतिराम विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव. सगळं जर बघितलं हा देह कोणाचा आहे? हा भगवंताचा अंश आहे. मग भगवंत जर बघितलं तर भगवंत कसा आहे? एक तीन पात मेळा पंच. पंचवीसाचा 36 तत्वाचा. मग याला सुद्धा नेत असताना 36 तत्व त्या ठिकाणी बनवली पाहिजे. हे बस रे खाली, हे बस खाली. 36 तत्व कशा पद्धतीने तयार होतात नीट लक्षपूर्वक आहे का? माणूस गेल्यावर तुमच्याकडे नेतात, कशावर नेतात बोला पटकन? तिरडीवर नेतात, बरोबर? तिरडी करत असताना किती बांबू घेतात? 4. एवढे कसं? 2 बांबू, 2 नाही 2.5 बांबू आणतात. किती बांबू आणतात? 2.5 आणतात. 2 असे आकारतात आणि जो अर्धा आणले त्याच्या कामट्या करतात. किती कामट्या करतात? बोला बोला पटकन बोला. 5 7. त्या 7 नाही 9च कराव्यात. किती कराव्या? त्यांच्यासारखा लय लांबलचक माणूस आहे, ऐकून घ्या. असं नाही म्हणजे माणूस लांब आहे म्हणून 9 आणि बारीक आहे म्हणून असं नाही. त्या 9च कराव्यात. किती कराव्या? 9च कराव्यात महाराज. यांच्यासारखा असला 9 कराव्या, माझ्यासारखा असला 9च कराव्या. यांच्या वेळेस लांब लांब आथराव्या, माझ्या वेळेस जवळ जवळ आथराव्या. किती कराव्या? 9च कराव्या. 9 2 किती झाले? 2 बांबू 9 कामट्या. 9 2 किती झाले बोला पटकन? 11 झाले. आता या ठिकाणी त्याच्यावर त्याला ठेवलं जातं. ठेवल्यानंतर बांधायची काही गरज आहे का? ते उठून पळणार आहे का? पण का बांधायचं? बांधलं जातंय. आम्ही भागवत कथेमध्ये कायम सांगत असतो दादा, का बांधलं जातंय? अरे यांनी राम नामाने स्वतःला कधी बांधून घेतलं नाही. याच्यामुळे याला जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये आता याला कायमचं बांधून घ्यावं लागणार. म्हणून त्याला त्या ठिकाणी बांधलं जातंय. मग आता त्याच्यावर ठेवलं 9 कामट्या घेतल्या का गाठणी 18 येतात. पण ती गाठण म्हणजे काय? इथं एक दिली का लगेच इथं नाही द्यावं लागत. इथं एक
इथं एक इथं एक इथं एक हे असं चिन्ह तयार होत. हो हे चिन्ह कुठं राहतं? टीपीवर राहते. काय जरा लक्षपूर्वक आहे का बरं? गाठणी किती झाल्या? 18. गाठणी झाल्या 18 आणि पहिले 11 किती झाले? 29 झाले. कोण म्हणलं 22? अहो 29 झाले ना महाराज. आता पुढे मडकं घेऊन चालतो. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पानाड्या. आमच्याकडे त्याला शिकळी म्हणतात. आणि खांद्याच्या भागात राऊंड घाटायचे तिकडे गेलं की त्याला आग्या म्हणतात. आग्या म्हणजे ते आग लावतं म्हणून त्याला आग्या म्हणतात महाराज. मग त्या ठिकाणी त्या मडक्याला सुद्धा 3 कामट्या लावले जातात. 29 आणि 3 32 आणि 4 खांदेकरी किती झाले? 36. 1 3 5 मेळा 25 असा 36 तत्वाचा. अशा 36 तत्वाने याला नेत असताना याच्याबरोबर 3 गोष्टी दिल्या जातात. याला पहिली गोष्ट अन्न दिलं जातं, दुसरी गोष्ट याच्याबरोबर धन दिलं जातं आणि तिसरी गोष्ट याच्याबरोबर याला मान दिला जातो. अन्न, मान आणि धन. अन्न, मान, धन हे तो प्रारब्ध आधी जरी सांगितलेले महाराज, पण हा जन्मल्यापासून तर मरेपर्यंत या 3 गोष्टी करतात पळवतोय. निलेश महाराजला असेल का उरून इथं आला? कशा करता आला? कीर्तना करता आलो ना. असं तुमच्या खरंच महाराज सगळ्यांच्या नाही हो महाराज. चला असू द्या. त्याच्याबरोबर अन्न दिलं जातं. पहिल्या दिवशी त्याच्याबरोबर भाताचा पिंड दिला जातो. त्याला काय केला जातो? त्याला मान दिला जातो. बाकीचे जेवढे पाहुणे रावळे येतात हाय त्या कपड्यांवर येतात, पण त्या दिवशी त्याला नवीन वस्त्र दिलं जातं. त्याला धन दिलं जातं. धन महिला मंडळ काय धन दिलं जातं? अच्छा पुती घेऊन तोडतात का त्याच्या तोंडात? नाही महाराज. मणी दिला जातो. मणी एक लई अवघड राहत त्या मणी द्यायला सुद्धा. काय आता न बोललेलं बरं महाराज. तो बी असा चपटा होईल किती मोठी माती त्याच्यात जायला. मग तो कुठं बरं तेवढंच येतात का? नाही. त्याला कपाळाला पैसे लावतात. किती? 2-2 हजाराच्या 500-500च्या. कोणी लावित असेल तर मला सांगा गाड्या. बरं नाही हो 1 रुपया. काय 1 रुपया लावला जातो? अरे बाबा या पूर्ण सृष्टीमध्ये तू ज्या सृष्टीत आलाय का याच्यामध्ये अंतिम सत्य फक्त एकच भगवंत आहे बाबा. आणि ते भगवंत तू त्या ठिकाणी जाणलं नाही. तू ज्याच्या मागे पळत सुटला, ज्याच्यापासून सुरुवात केली म्हणून कपाळाला एकचा धोका राहतोय, पण तो सुद्धा वरती जात नाही. चला अन्न, मान, धन या 3 गोष्टी त्याच्या बरोबर देत असताना आता त्याला स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर 20व्याला का ठेवलं जातं? सच्चिदानंद जसं बाबा जसे उठून बसले तसं उठवण्याकरता त्यांना ज्ञानोबराय होते. आता इथं काही निलेश महाराज चालणार नाहीत महाराज. मग ते उठल म्हणून सांगता येत नाहीत. मग आता त्याला स्मशानात नेलंय. स्मशानामध्ये त्याला आता ठेवलंय सरणावरती. त्याला आता पेटवायचंय. पेटवावं कसं हे सुद्धा आमच्या शास्त्राने सांगितलंय. वेळ माझ्याकडे नाही, वेळ माझी संपलेली आहे. मला मुद्दा एकच मांडायचा आहे. आता त्याला इथं ठेवलंय. मड्याबरोबर मडकं फिरवलं जातं. ते पण करचं हे पण करचं. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्याला का मडकं फिरवलं जातं? का मडकं फिरवण्याचं कारण असं बाबा, जशी याची माती होते ना तशी या देहाची सुद्धा काय होते? नाशिवंत जाणार सकळ. म्हणून प्रारब्ध क्रियमान संचित याचा नाश केल्याशिवाय ही आत्मज्योत वरती भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून मड्याबरोबर मडकं फिरवलं जातं. आता हे मड आहे असं समजा. हे नाही बरं. ये मड आहे. याला मला पाणी द्यायचंय. या असं ठेवलंय. पाणी असं द्याता तुमच्याकडे का असं द्याता? पाणी असं द्याता का असं द्याता? कसं द्याता? असं तुमच्याकडे असं द्याता का? असं का बरं देता तुमच्याकडे? आमच्याकडे उजव्या बाजूने देतात. पण चुकीची बरं का ती पद्धत. उजव्या बाजूने देऊ नये, अशीच पद्धतीने द्यावी. का अशा पद्धतीने द्यावं? ऐका ना, उगीच झोपतो. उगीचा झोपतो याला काय म्हणतात माहितीये का? याला हराम म्हणतात. पण झोपल्यानंतर सुद्धा जो उठत नाहीत ना महाराज याला काय म्हणतात? याला हे राम म्हणतात. अरे जो अंतरात्मा जाणतो ना याला सकार राम म्हणतात. आणि खरं सांगू का, जो या आमचा भगवंत आमच्या संतांचे पाय पुसतो ना त्याला संत तुकाराम म्हणतात महाराज. त्याला काय म्हणतात? संत तुकाराम म्हणतात. मग हे राम कधी म्हटलं जातं? त्याच्यामध्ये राम नाही, मग बाकीच्यांच्या मध्ये. म्हणून तो काय म्हणतो? हे राम म्हणतो. म्हणून आता हे अपसव्य झालंय. याला प्रदक्षिणा अशी मारली पाहिजे. कशी मारली पाहिजे? अशी मारली पाहिजे. पण आम्ही किती सांगू द्या, तुम्ही असं करत नाही का? तिथं जे राहतं ना महाराज ते अर्ध्या हळकुंड्यात पिवळं होईल. त्याला काहीच कळत नाही महाराज. हो ते जिवंत राहतं तोपर्यंत त्याच्या संग बोलत सुद्धा नाही. हो पण गेल्यानंतर सगळ्यांच्या पुढे गेल्याशिवाय राहा. हे मी नाही सांगत. आमचं
आमचं शास्त्र तुमच्या पुढे सांगतोय महाराज. शास्त्रानुसार या सगळ्या विधी केल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी जाळलं त्या ठिकाणी 3 दिवस, पुढचे 7 दिवस तो कुठं राहतो. 20व्या ठिकाणावरून आपण एक दगड घेतो. कोणता दगड म्हणतात तुमच्याकडे त्याला? संस्कृत शब्द आहे त्याला, एक आश्मा म्हणतात त्याला. आश्मा. आणि खानदेश मध्ये गेलं का त्याला जीव खडा म्हणत. काय म्हणत? जीव खडा म्हणत त्याला. मग ते जीव खडा जे राहतं ना महाराज, पुढचे 7 दिवस ते त्याच्यामध्ये किंवा पंचकृषीमध्ये चक्कर मारतं. आणि पंचकृषीमध्ये चक्कर मारत असताना मोजून 3 मिनिटं राहिले, माझं लक्ष काळजी नका करू. त्या ठिकाणी ऐका ना, पंचकृषीमध्ये फिरत असताना या ठिकाणी पंचकृषीमध्ये फिरत असताना 10 दिवस झाले का पृथ्वी तेज वायू आकाशी पंचतत्वाचं शरीर ज्याचे त्याला समर्पित करायचं. मग ते समर्पित कशाच्या माध्यमातून करायचं? ब्रह्ममुंडाच्या मुखातून मंत्र उच्चारण करून पिंडदान करायचे. 24 पिंड केले जातात. जो गेला त्याच्या वडिलांचा, त्याच्या आजोबाचा. मग आता पिंड ठेवले. जर समजा कावळ्यांनी जर त्याच्या वडिलांच्याला स्पर्श केला तर समजायचं वडील मुक्त झाले, हे दोघं तसेच राहिले. पण आपलं तसं नाही. घेता गाठ्यातला महाराज आवरा. अरे पण कोणत्या पिंडाला घेतला? हे जो पूजा करतो ना त्याने ध्यान ठेवलं पाहिजे. शास्त्र आहे महाराज. खरं सांगू का, पुन्हा एखाद्या वेळेस बोलवा, निवांत चर्चा करू आपण या गोष्टींवरती. माझी वेळ या ठिकाणी संपलीत महाराज. मग दशक्रिया या ठिकाणी का करायची? आपले पंचतत्व मध्ये विलीन करून देण्याकरता जो विधी केला जातो त्याला काय म्हणतात? दशक्रिया म्हणतात. आणि श्राद्ध कशाला म्हणतात? आपली जी गेलेली माता आहेत किंवा वडील आहेत त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त होण्याकरता वर्षभर न्यायनीतीने जीवन जगून पुण्य संपादन करून आजच्या दिवशी सगळं पुण्य जे माता पित्याला समर्पित केलं जातं ते माता पित्याला समर्पित केलं नाही केलं का त्या ठिकाणी ते काय करतात? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. मग ते कल्याण इच्छितात. जर माता पित्याची सेवा नाही केली तर आ कटकटा करती पितर वंशी दुराचा पुत्र झाला. म्हणून या ठिकाणी आपले काही कर्तव्य त्या ठिकाणी सांगितले. साधू ऋण त्या ठिकाणी म्हणजे देव ऋण आणि मातृपितृ ऋण. या मातृपितृ ऋण सोहळ्यातून मुक्त होण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे. कोणी याच्यातून मुक्त होऊ शकत नाही. विठ्ठल ऐका, अजून अनेक विषय मांडण्यासारखे, पण वेळ माझी या ठिकाणी संपली. पुन्हा जर कधी वेळ भेटला तर दादा आपण या ठिकाणी 100% बरंच चिंतन या ठिकाणी राहून गेले. पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं या ठिकाणी मी इथं थांबतोय. आज या ठिकाणी या गाडेकर परिवारातील एक माता गेली. विठ्ठल आज या ठिकाणी या परिवाराला आता मला काय भेटणार, मला किती मार खावा लागणार हे मला माहिती होतं महाराज. पण त्याला पर्याय नव्हता राहिला. आता करावं काय करावं मोठा प्रश्न पडला. शेवटी त्या ठिकाणी जी सावत्राई होती ती आली. तिने बघितलं काय साडी आपली जळाली. आता साडी जळाली ज्यावेळेस बघितलं ना महाराज त्यावेळेस तिचा त्या ठिकाणी राग एवढा क्रोधायमान झाला, एवढा क्रोधायमान ती झाली, एवढा राग तिला त्याचा आलाय. जो हात पाठीमाग दिला सनसनी त्या पोराच्या कानाखाली लावली. तेवढ्यावर थांबली नाही हो. मग जी इस्त्री गरम झालेली होती ना त्या मुलाला खाली वाकवलं आणि त्या ठिकाणी ती इस्त्री त्याच्या पाठीवरती ठेवली. त्या मुलाने मोठ्याने आंबरला फोडला. आई ग, त्यावेळेस आई ग म्हणून आंबरला फोडला. दादा जो भिंतीवर लावलेला फोटो होता ना तो खाट दिशी खाली पडला. मी खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या काचीचे सगळे ठिकऱ्या झाल्या. त्यावेळेस तो त्या ठिकाणी इतका घुसघुसून रडत होता. पण रडण्याकरता सुद्धा त्याची आई त्याला जवळ नव्हती. बाप संध्याकाळी आला आणि त्या दिवशी काय बापाच्या मनात आलं, त्या मुलाला फिरायला घेऊन गेला. दोघं जण फिरत होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बापाने विचारलं का रे तुझी पहिली आई आणि आत्ताची आई किती फरक आहे रे? त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं माझी पहिली आई खोटारडी होती बाबा, अगदी खोटारडी होती. आत्ताची आई खरं बोल काय खरं बोलते आणि काय ती पहिली आई कशी खोटं बोलत होते. त्या मुलाने सांगितलं माझी पहिली आई इतकी खोटारडी होती, मला म्हणायची चाल मी तुला जेवायला देणार नाही, पण लगेच 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी माझ्या पुढे ताट घेऊन यायची. तर आत्ताची जी आई आहेत ना ती खरंच बोलते हो, मला 2 दिवसापासून अजून जेवायला दिलं नाही.
मला मुद्दा एक मांडायचा आहे महाराज. अरे आपल्याला भगवंताने आई दिली, ज्यांना दिलीच नसेल तुमचं काय असेल महाराज? हाताची किंमत कोणाला? ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, पायाची किंमत कोणाला? ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत. आज या गाडेकर परिवाराला विचारा, उडाली पक्षी गेले अंतराळी चित्त बाळाजवळ ठेवूया. अहो किती पैसे मोजले म्हणजे यांची आई यांना परत पुन्हा बघायला भेटेल नाही भेटणार महाराज. त्याच्यामुळे सांगून ठेवतो ऐका. अरे हात नसेल त्या ठोट्याला जाऊन विचारा हाताची किंमत काय, पाय नसेल त्या पांगल्याला जाऊन विचारा पायाची किंमत काय. आणि ज्याला त्या ठिकाणी आई नसेल, त्याला बाप नसेल, जाऊन विचारा आई बापाची किंमत काय. त्याकरता एक ध्यानात ठेवा, अहो देवाचा आशीर्वाद नाही कमवता आलं तर चालेल, पण आई बापाचा कधी तळतळाट घ्यायचा प्रयत्न करू नका. ज्या दिवशी तुम्ही आई बापाचा तळतळाट घ्याल ना, तुम्ही किती जरी जन्म घेतले भगवंत तुम्हाला कधी भेटू शकत नाही. माय बाप केवळ काशी तेरे न जावे तीर्थाशी. तेवढं बोलून या ठिकाणी या सत्यभाम आईला भगवंत एक काम कर, काय आई तुझ्याकडे यायला निघाली, काही पुण्य जर कमी पडत असेल ना, आमच्या आईला सर्वांचं पुण्य या ठिकाणी घे. कशाच्या माध्यमातून घे? तुका म्हणे पापे जाती संतांचे जपे. एकदा त्या संतांनी आपल्यापर्यंत जे तत्वज्ञान आणलं त्या संतांचं भजन करायचं. एकदा सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी पायाची चप्पल काढा आणि मोठ्या प्रेमाने भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव